नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण बघूया मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच 9. याआधी जो प्रश्नसंच बघितलेला आहे तो 8वा आहे आणि हा 9वा आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे. तर आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली? ऑप्शनमध्ये आहे मद्रास जुलै 18, 1920, दिल्ली ऑगस्ट 15, 1950, मुंबई जुलै 23, 1927, कलकत्ता जानेवारी 1, 1948. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, मुंबई जुलै 23, 1927. भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात ही मुंबई जुलै 23, 1927 या साली झाली. म्हणजेच ही सुरुवात मुंबईला झाली आणि 23 जुलै 1927 या दिवशी झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? आणि ऑप्शन आहेत पुणे, नागपूर, मुंबई, गडचिरोली. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात मुंबई या शहरात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न, लोखंडाच्या सर्वात शुद्ध प्रकार डॅश डॅश हा आहे. आणि ऑप्शनमध्ये आहे कास्ट आयर्न, बी रॉट आयर्न, सी स्टील, डी स्टेनलेस स्टील. आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी रॉट आयर्न. लोखंडाच्या सर्वात शुद्ध प्रकार रॉट आयर्न हा आहे. आता यानंतरचा प्रश्न घेतलेला आहे त्यांनी प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले? तर कोणते राज्य बनले इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. गुजरात हे राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले. आता 5वा प्रश्न आहे, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, हे कोणी म्हटले? आणि हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल, एकदम इझी प्रश्न आहे. तर ऑप्शनमध्ये आहे ए भगतसिंग, बी नारायण गुरु, सी सुभाषचंद्र बोस, डी सुखदेव. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सुभाषचंद्र बोस. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, हे वाक्य सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले. आता पुढचा प्रश्न घेऊया, 6वा प्रश्न. विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? ऑप्शनमध्ये आहे 1/2, 1/4, 1/12, 1/3. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1/12. आता पुढचा प्रश्न आहे, वायडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात? तर ऑप्शनमध्ये आहे एड्स, टायफॉईड, मलेरिया, हिपॅटायटिस. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, टायफॉईड. विडाल तपासणी ही टायफॉईड या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात. आता प्रश्न 8वा आहे इथे, श्री नाम जोशी डॅश डॅश या संघटनेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शनमध्ये आहे इथे दिलेलं ए बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन, गिरणी कामगार युनियन, हिंद मजदूर सभा, भारतीय मजदूर संघ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन. श्री नाम जोशी हे बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष होते. आता 9वा प्रश्न आहे, इक्रिस सेंट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तर पहा खाली ऑप्शन, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा. इक्रिस सेंट ही संस्था
तेलंगणा या राज्यात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे प्रश्न 10वा. आता 10वा प्रश्न आहे इथे ओबीसी चळवळ डॅश डॅश प्रभावित झाली. ऑप्शन आहे ए मंडळ आयोगापुढे, बी महाजन आयोगामुळे, सी सरकारी या आयोगामुळे, डी फजल अली आयोगामुळे. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंडळ आयोगामुळे. ओबीसी चळवळ ही मंडळ आयोगामुळे प्रभावित झाली. आता पुढचा प्रश्न आहे 11वा प्रश्न. अरबी समुद्राला महाराष्ट्र किनारपट्टी डॅश डॅश किलोमीटर आहे. ऑप्शनमध्ये आहे ए 1050, बी 720, सी 880, डी 330. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 720. आता 12वा प्रश्न घेऊया. भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सीटवे बंदर हे कोणत्या देशात आहे? आणि ऑप्शन आहे इथे इराण, म्यानमार, इंडोनेशिया, कंबोडिया. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्यानमार. भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सीटवे बंदर हे म्यानमार या देशात आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? ऑप्शन आहे ग वा मावळणकर, बी एम अनंत सावनम अय्यंगार, सी करिया मुंडा, डी टी के विश्वनाथन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एम अनंत सायनम अभ्यंगार. आता प्रश्न क्रमांक 14वा आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेचे 2020 हे कितवे वर्ष आहे? ऑप्शनमध्ये आहे ए 75वे, बी 50वे, सी 100वे, डी 60वे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 60वे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन आहे 7 ऑक्टोंबर, 7 नोव्हेंबर, 7 डिसेंबर आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर हा दिवस बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिवस म्हणून साजरा केला जातो. आता 16वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन आहे इथे ए तपांबर, बी तपस्तब्दी, सी दलांबर, डी स्थितांबर. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तपांबर. तपांबर हा वातावरणाचा सर्वात खालचा स्तर आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. दिनमित्रची सुरुवात डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शनमध्ये आहे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुकुंदराव पाटील, विठ्ठल शिंदे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर मुकुंदराव पाटील. दिनमित्रची सुरुवात कोणी केली? तर मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्रची सुरुवात केली. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. भारताने गॅटचा मसुदा डॅश डॅश या दिवशी स्वीकारला. आता खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा. आणि कोणत्या दिवशी स्वीकारला? तर 15 डिसेंबर 1993. भारताने गॅटचा मसुदा 15 डिसेंबर 1993 या दिवशी स्वीकारला. आता प्रश्न आहे 19वा प्रश्न बघा. जालियनवाला बाग हत्याकांडास 13 एप्रिल 2019 रोजी डॅश डॅश वर्षे पूर्ण झाली. तर किती वर्षे पूर्ण झाली? तर ऑप्शनमध्ये आहे 50, 100, 150 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 100 वर्षे. जालियनवाला बाग हत्याकांडास 13 एप्रिल 2019 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. आता 20वा प्रश्न घेऊया. त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? आता इथे ऑप्शन दिलेले आहे बघा. ए हिरडा आवळा बेहिडा, बी आवळा चिंच बेहडा, सी बेहडा आवळा खैर,
डी बेहडा आवळा शतांबरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए हिरडा आवळा बेहडा. त्रिफळा चूर्ण हिरडा आवळा बेहडा यापासून बनवतात. आता 21वा प्रश्न आहे, सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला? ऑप्शन आहे ए एडिसन, बी झर्केरियस, सी रॉबर्ट हुक, डी रॉबर्ट ब्राऊन. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झर्केरियस. झर्केरियस यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम लावला. आता 22वा प्रश्न घेऊया. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. ऑप्शन आहे ए अनावृत्तबीजी, बी एकबीजपत्री, सी नेचोद्भिदी, डी द्विबीजपत्री. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी द्विबीजपत्री. सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. आता 23वा प्रश्न आहे इथे, डाळी पालेभाज्या दूध यातून डॅश डॅश जीवनसत्वे मिळते. तर कोणतं जीवनसत्व मिळते? तर ऑप्शनमध्ये आहे अ, क, ड, ब. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अ. डाळी पालेभाज्या दूध यातून अ जीवनसत्वे मिळते. आता यानंतरचा प्रश्न आहे 24वा प्रश्न, ब्रेड तयार करताना किण्वन क्रियेसाठी डॅश डॅश ह्या सूक्ष्मजीवाचा उपयोग करतात. तर ऑप्शनमध्ये आहे स्ट्रेप्टोकोकस फिरकेलिस, बी स्टॅपिलोकोकस ऑरियस, सी एस्चॅरेशिया कोलाय, डी सॅक्रोमायसिस सेरेविसीचे. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सॅक्रोमायसिस सेरेविसिए. आता पुढचा प्रश्न आहे 25वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? ऑप्शनमध्ये आहे ए श्रीमती, बी श्रीयुक्त, सी श्रीमान, डी राज्यमान्य राजश्री. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीमती. हा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. इथे श्रीमती हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. आता 26वा प्रश्न बघा. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. तर ऑप्शनमध्ये आहे ए फुले, बी मुले, सी पाकड्या, डी पारिजात. आता फुले म्हणजे खूप सारी फुले, मुले म्हणजे खूप सारी मुले, पाकड्या फुलांच्या पाकड्या म्हणजे खूप साऱ्या पाकड्या, डी पारिजात. तर पारिजात हे या प्रश्नाचं उत्तर होईल. एकवचनी शब्द आहे पारिजात. आता 27वा प्रश्न घेऊया. खालील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. बहिणीस डॅश डॅश. तर विभक्ती कोणती आहे याची? तर ऑप्शन बघा, ए प्रथमा, बी द्वितीया, सी षष्टी, डी पंचमी. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी द्वितीया. तर इथे बहिणी स जेव्हा इथे लागलेले आहे तर या शब्दाची विभक्ती आहे द्वितीया. आता पुढचा 28वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीमध्ये क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? आता इथे बघा, हा एक बॉक्स दिलेला आहे आणि यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. तर आता बघा, पहिल्या लाईनमध्ये आहे 67, 101, 41. दुसऱ्या लाईनमध्ये 31, 143 आणि क्वेश्चन मार्क. आणि तिसऱ्या लाईनमध्ये 121, 83 आणि 53. तर त्यात तुम्हाला ॲन्सर काढून जी संख्या येईल ते त्या प्रश्नाचं उत्तर राहील. हा मॅथ्सचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवून घ्याल. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगून देते. ऑप्शन ए आहे 167. 167 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता 29वा प्रश्न आहे. इथे सवितापेक्षा वनिता 732 दिवसांनी मोठी आहे. जर वनिता मार्च 2005 जन्मली व सविताचा जन्मवार रविवार असल्यास वनिताचा जन्मवार कोणता? तर हा प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. सविताचा जन्मवार रविवार असल्यास वनिताचा जन्मवार कोणता आहे
हे इथे त्यांनी विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बुधवार येईल. हा मॅथ्सचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून घ्याल. हा क्वेश्चन या एक्झाममध्ये आलेला होता, तर तो तुम्ही सॉल्व कराल. आता 30वा प्रश्न आहे. 25 मुलांच्या रांगेत उमेशचा डावीकडून 18वा व महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे, तर दोघांच्या दरम्यान मुले किती? बघा, 25 मुलांच्या रांगेत उमेशचा डावीकडून 18वा व महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे म्हटलेले आहे. तर दोघांच्या दरम्यान किती मुले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सांगून देते मी तुम्हाला. ऑप्शन बी 7 मुले या दोघांच्या मधात आहेत. तर हा प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही सॉल्व कराल.